वर्ग 12वी वाणिज्य विषय सचिवाची कार्यपद्धती। आपलं प्रकरण चालू आहे क्रमांक 3 भाग विक्री इश्यू ऑफ शेअर्स। आज तारीख आहे 9 मे 2020 आणि आज आपण पाहणार आहोत फरक स्पष्ट करा या प्रकरणामधील भाग विक्री या प्रकरणामध्ये फरक स्पष्ट करा असा महत्त्वपूर्ण प्रश्न आपण यामध्ये पाहत आहोत। आपण हा जो आपला अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिकेमध्ये पहिला टॉपिक संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख, दुसरं प्रकरण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत आणि तिसरं प्रकरण भाग विक्री। आज आपला भाग विक्री हा टॉपिक पूर्ण होत आहे। आपला टॉपिक आहे भाग विक्री आणि यामध्ये आपण अनेक महत्त्वपूर्ण आणि 12वीचा जो सचिवाची कार्यपद्धती विषय आहे यामधील हा 3 नंबरचे प्रकरण हे खूप महत्त्वाचे आणि माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण प्रकरण आहे। यामध्ये आपण भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग विक्री, भाग विक्रीच्या पद्धती, भागांचे वाटप, भाग वाटपाच्या तरतुदी अटी, भाग वाटपाची कार्यपद्धती, भाग प्रमाणपत्र, भागावरील हप्ता मागणी, भाग जप्ती, भाग समर्पण, भाग हस्तांतर, भागाचे संक्रमण इत्यादी उपघटकांचा आपण अभ्यास केलेला आहे। आपण भाग भांडवलाचे वर्गीकरण यामध्ये आपण एकूण 10 भाग भांडवलाचे प्रकार अभ्यास केलेला आहे। त्यानंतर त्याचे विश्लेषण आपण स्पष्टीकरण इथं पाहिलेलं आहे। त्यानंतर या टॉपिकमध्ये भाग विक्री कंपनीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा पूर्वीची देणे देण्यासाठी भांडवलाची गरज असते। कंपनी भाग, कर्जरोखे, बॉन्ड्स इत्यादीची विक्री करून भांडवल उभारते। जर कंपनीस भाग विक्री करून भांडवल उभारायचे असेल तर ती पुढील प्रमाणे भागांचे वाटप करते। त्यामध्ये 2 आहे, अग्रहक्क भाग आणि समहक्क भाग किंवा सामान्य भाग। भाग विक्रीच्या पद्धती त्यामध्ये एकूण आपण वारंवार पाहत आहोत। त्यामध्ये 4 पद्धती आहेत। सार्वजनिक विक्री, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री, विद्यमान कर्मचारी यांना भाग विक्री, खाजगी भाग विक्री। त्याच्यानंतर आपण विश्लेषण यामध्ये पाहिलेलं आहे। त्यानंतर आपण भागांचे वाटप, अलॉटमेंट ऑफ शेअर्स याबद्दल माहिती घेतली। भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी त्यामध्ये नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तत्त्वे इत्यादी माहिती घेतली। त्यानंतर आपण भाग वाटपाची एक मोठा प्रश्न 8 मार्काचा भाग वाटपाची कार्यपद्धती हा आपण प्रश्न पाहिला। त्यानंतर एक मध्ये टीप आली, भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट, भाग दाखला त्यासंबंधी आपण माहिती घेतली।
आणि हे भाग दाखला कंपनी सभासदांना भाग वाटप केल्यापासून 3 महिन्याच्या आतमध्ये प्रदान करते, यासंबंधी आपण माहिती पाहिली. त्यानंतर भागावरील हप्ता मागणी म्हणजे काय आणि त्यासंबंधी चिटणीस कोणती आवश्यक कामं करतो ते पाहिलेलं आहे. त्यामध्ये तुम्ही वाचन करा. त्यानंतर 8 तारखेच्या लेक्चरला आपण भागजप्तीचा परिणाम, भागाचे समर्पण, भागांचे हस्तांतर, त्यानंतर भाग हस्तांतर नाकारणे, कोरे हस्तांतर, भागाचे संक्रमण, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स इत्यादी बाबींचा आपण अभ्यास केला. आज आपण भाग विक्री या टॉपिकमध्ये फरक स्पष्ट करा हा प्रश्न पाहत आहोत. यामध्ये एकूण फरक जे आहेत संख्या, तर प्राथमिक सार्वजनिक भाग विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री हा पहिला फरक आहे. दुसरा निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती. त्यानंतर 3 हक्क भाग व बोनस भाग. 4 भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण. असे एकूण भाग विक्री टॉपिकमध्ये किती फरक आहेत आपले? 4 फरक आहेत. तर आपण 4ही फरकांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करणार आहोत. तर आपण पहिला फरक पाहू, प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री. त्यामध्ये 3 कॉलम आहेत. पहिला कॉलम आहे मुद्दे, दुसरा प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि दुसरा कॉलम आहे नंतरची सार्वजनिक विक्री. पहिला मुद्दा आहे अर्थ. प्राथमिक सार्वजनिक विक्री म्हणजे असूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने प्रथमच जनतेला प्रतिभूती देऊ करणे. नंतरची सार्वजनिक विक्री म्हणजे सूचीबद्ध सार्वजनिक कंपनीने भांडवल उभारण्यासाठी जनतेला प्रतिभूती देऊ करणे. दुसरा पॉईंट आहे जारीकर्ता कंपनीचा प्रकार. असूचीबद्ध कंपनीकडून, याचा अर्थ अनलिस्टेड कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. सूचीबद्ध कंपनीकडून अशा प्रकारच्या भागांची विक्री केली जाते. कधी जारी केले जातात? जेव्हा एखाद्या विद्यमान कंपनीला जनतेकडून प्रथमच भांडवल उभारणी करायची असेल तेव्हा या प्रकारची भागांची विक्री केली जाते. इकडे जेव्हा एखाद्या सूचीबद्ध कंपनीला जनतेकडून जादा भांडवलाची उभारणी करावयाची आवश्यकता असते तेव्हा या प्रकारे भागांची विक्री केली जाते. चौथा पॉईंट आहे जारी करण्याचा क्रम. प्राथमिक सार्वजनिक विक्री ही नंतरच्या सार्वजनिक विक्रीच्या आधी केली जाते. समहक्क भागांच्या प्रथमतः केल्या जाणाऱ्या विक्रीस प्राथमिक सार्वजनिक विक्री असे म्हणतात. नंतरची सार्वजनिक विक्री ही नेहमी प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या नंतरच केली जाते. नंतरची सार्वजनिक विक्री ही समभागाची दुसऱ्यांदा किंवा त्यानंतरची होणारी समभागांची सार्वजनिक विक्री होय. पाचवा पॉईंट आहे सूचीबद्ध. प्राथमिक सार्वजनिक विक्रीच्या आधी प्रत्येक कंपनीला स्वतःला सूचीबद्ध करून घ्यावे लागते. नंतरची सार्वजनिक विक्री करणारी कंपनी ही अगोदरच सूचीबद्ध केलेली असते. जोखीम.
ही गुंतवणूकदारासाठी जास्त जोखमीची असते, कारण कंपनीच्या कामगिरीचा अंदाज गुंतवणूकदार करू शकत नाही. यामध्ये गुंतवणूकदाराची जोखीम कमी असते, कारण कंपनीच्या मागील कामगिरीवरून तिच्या पुढील कामगिरीचे अंदाज बांधता येऊ शकतात. हा आपला पहिला फरक झाला. प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री, त्यामध्ये 6 मुद्द्यांच्या द्वारे माहिती घेतली. 1. अर्थ. 2. जारीकर्ता कंपनीचा प्रकार. 3. कधी जारी केले जातात. 4. जारी करण्याचा क्रम. 5. सूचीबद्ध. 6. जोखीम. तरी या फरकाचा अभ्यास आणि वाचन तुम्ही करावे. दुसरा फरक आहे निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती. 3 कॉलम. मुद्दे. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती आणि पुढचा आहे बुक बिल्डिंग पद्धती. पहिला मुद्दा अर्थ. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये, या पद्धतीमध्ये भागांची विक्रीची किंमत माहितीपत्रकात नमूद केलेली असते व गुंतवणूकदारास याच किमतीस भाग खरेदी करावे लागतात. दुसऱ्या कॉलममध्ये बुक बिल्डिंग पद्धती. या पद्धतीमध्ये भागांची किंमत लिलाव पद्धतीने निश्चित केली जाते. गुंतवणूकदारांना किंमत श्रेणी दिली जाते व त्या श्रेणीमधील किमतीस बोली लावण्यास सांगितले जाते. अशा प्रकारे कंपनी भागांची किंमत निश्चित करून त्या किमतीस भाग विक्री करते. त्यास बुक बिल्डिंग पद्धती असे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे भागांचे मूल्य. भागांची किंमत निश्चिती अगोदरच करून माहिती पत्रकात ती किंमत दिली जाते. भागांचे मूल्य अगोदर माहिती नसते. कंपनी ज्या किमान व कमाल मूल्यांना समभाग विक्री करू इच्छिते ते मूल्य दिलेले असते. तिसरा पॉईंट आहे माहितीपत्रक. निश्चित किमतीस भाग विक्रीमध्ये कंपनीला माहितीपत्रकाचे वाटप करावे लागते. यामध्ये समभागांना देऊ केलेल्या किमतीचे तपशील व भागांची एकूण संख्या दिलेली असते. बुक बिल्डिंगमध्ये कंपनी अपुरी माहितीपत्रकाचे वाटप करते. यामध्ये किमतीच्या श्रेणी नमूद केलेल्या असतात. तर याच्यामध्ये किती मुद्दे झाले? 3. अर्थ, भागाचे मूल्य, माहितीपत्रक. पुढे चौथा मुद्दा आहे मागणीचा निर्धार. भाग विक्री बंद कालावधी नंतरच कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज येऊ शकतो. कंपनीस भागांच्या सार्वजनिक मागणीचा अंदाज रोजच घेता येतो. भाग विक्रीच्या बंद कालावधी अगोदरच किंमत श्रेणीची नोंद पुस्तकात केली जाते. 5वा मुद्दा आहे भाग मागणी अर्ज शुल्क, शेअर ॲप्लिकेशन मनी. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धतीमध्ये भाग मागणी शुल्क किंवा भागांची पूर्ण रक्कम गुंतवणूकदारास भाग मागणीचा अर्ज सादर करताना भरावे लागतात. बुक बिल्डिंगमध्ये भाग मागणी शुल्क हे बोली लावण्याच्या वेळी द्यावे लागते. भागांचे मूल्य निश्चित झाल्यानंतर रक्कम गोळा केली जाते.
6वा मुद्दा आहे कधी वापरले जाते. निश्चित किमतीस भाग विक्रीमध्ये हे कोणत्याही भाग वाटपासाठी वापरले जाते. म्हणजे सार्वजनिक विक्री, हक्क भाग विक्री, कर्मचारी भाग विकल्प योजना इत्यादीसाठी हे वापरण्यात येते. हे सहसा सार्वजनिक भाग विक्रीसाठी वापरले जाते. म्हणजे प्राथमिक सार्वजनिक विक्री, नंतरची सार्वजनिक विक्री इत्यादीसाठीच वापरले जाते. हा आपला झाला दुसरा फरक. आता तिसरा जो फरक आहे हक्क भाग व बोनस भाग, त्यामध्ये मुद्दे हक्क भाग आणि बोनस भाग. अर्थ हक्क भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग वाटप केले जाते. कंपनी आपल्या भागधारकांना भाग खरेदी करण्यासाठी प्राथमिकता देते. बोनस भाग विद्यमान भागधारकांना विनामूल्य दिले जाते. पहिला पॉईंट झाला. दुसरा देय रक्कम. कंपनी भागधारकांना हक्क भागाची रक्कम द्यावी लागते. कंपनी हे भाग खरेदी करण्याचा अधिकार देऊ करते. भागधारकांना बोनस भाग विनामूल्य दिले जातात. तिसरा पॉईंट आहे अंशतः किंवा पूर्णदत्त भाग. हक्क भागामध्ये भागधारकाला भागासाठी भाग मागणी शुल्क, भाग वाटप शुल्क, कॉल मनी इत्यादी पूर्ण रकमेचा भरणा करावा लागतो. बोनस भाग हे पूर्णदत्त भाग आहेत, म्हणून भागधारकास कोणत्याही रकमेचा भरणा कंपनीकडे करावा लागत नाही. चौथा आहे किमान भाग भांडवल उभारणी. कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम उभारावीच लागते. जर कंपनीला किमान भाग भांडवलाची रक्कम मिळवता नाही आली तर अर्जासोबत मिळालेली सर्व रक्कम अर्जदारास परत करावी लागते. कंपनीकडून बोनस भाग विनामूल्य दिले जात असल्याने कोणतेही किमान भाग भांडवल उभारणीची रक्कम गोळा करावी लागते. पाचवा पॉईंट आहे हक्क त्याग करणे. भागधारक हे त्यांचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. भागधारक त्यांचे बोनस भाग दुसऱ्याच्या नावे करू शकत नाहीत. वाटप करण्याचा हेतू. हक्क भागामध्ये जेव्हा एखादी कंपनी नवीन निधी उभारू इच्छिते व ती विद्यमान भागधारकांना त्यांच्या भागधारणात वाढ करण्याची संधी देते, यालाच हक्क भाग वाटप असे म्हणतात. जेव्हा एखादी कंपनी साठलेला नफा किंवा राखीव निधी विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून देऊ करते, त्याला बोनस भाग असे म्हणतात. याच्यामध्ये किती मुद्दे झाले? हक्क भाग व बोनस भागमध्ये अर्थ, देय रक्कम, अंशतः किंवा पूर्णदत्त भाग, किमान भाग भांडवल उभारणी, हक्क त्याग करणे आणि वाटप करण्याचा हेतू. पुढचा फरक आपण पाहत आहोत. भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण. ट्रान्सफर ऑफ शेअर्स. आता याच्यामध्ये दोन फरक आहेत. हस्तांतरला आपण काय म्हणतो? ट्रान्सफर. आणि भागांचे संक्रमण जे आहे, संक्रमण याला आपण म्हणतो ट्रान्समिशन. हे ट्रान्सफर आणि ट्रान्समिशन ही तर
व्यवहार, इथं व्यवहार आहे, इथं व्यवहार नाही. बघू आपण आता भागांचे हस्तांतरण व भागाचे संक्रमण. मुद्दे: भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. पहिला अर्थ: भागांचे हस्तांतरण म्हणजे स्वेच्छेने किंवा हेतुपूर्वक खरेदीदाराशी करार करून भागांची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाणे. भागाचे संक्रमण म्हणजे कायद्याच्या तरतुदीनुसार भागधारकाच्या मालकीचे भाग त्याच्या कायदेशीर प्रतिनिधीकडे हस्तांतरित होणे. भागधारकाच्या मृत्यूमुळे, दिवाळखोरी किंवा मानसिक असंतुलनामुळे हे संक्रमण केले जाते. दुसरा पॉईंट आहे केव्हा केले जाते. भागधारकाला जर समभाग विकायचे असतील किंवा ते भेट म्हणून द्यायचे असतील तर भाग हस्तांतरण होते. जेव्हा भागधारकाचा मृत्यू होतो किंवा भागधारक दिवाळखोर होतो किंवा त्याचे मानसिक संतुलन बिघडते तेव्हा भागांचे संक्रमण होते. 3. कृतीचे स्वरूप. ही भागधारकाने स्वेच्छेने केलेली कृती आहे. ही सक्तीची कृती आहे. ही कायद्याच्या कृतीनुसार केली जाते. चौथा, सहभागी पक्ष. समभागांच्या हस्तांतरणामध्ये 2 पक्षांचा सहभाग असतो. एक सदस्य ज्याला हस्तांतरक म्हटले जाते व दुसरा हस्तांतरित म्हणजे खरेदीदार असतो. यामध्ये एकाच पक्षाचा समावेश असतो, तो म्हणजे मृत्यू झालेल्या सदस्याने नामनिर्देशित केलेली व्यक्ती होय. पुढे हस्तांतरणाचे दस्तऐवज. हस्तांतरण दस्तऐवजाची हस्तांतरणासाठी गरज असते. हा हस्तांतरिती व हस्तांतरक यांच्या दरम्यानचा करार आहे. यासाठी कोणत्याही हस्तांतरणाच्या दस्तऐवजाची गरज नसते. पुढाकार. हस्तांतरणाच्या प्रक्रियेमध्ये हस्तांतरक पुढाकार घेतो. भाग संक्रमणाची प्रक्रिया ही कायदेशीर वारसदार किंवा कायदेशीर प्रतिनिधीकडून केली जाते. मोबदला. समभागांचे हस्तांतरण भागधारक पैशाचा मोबदला मिळावा म्हणून करतो. म्हणजेच खरेदीदाराला समभागासाठी रक्कम अदा करावी लागते. याला अपवाद म्हणजे जेव्हा भागांना भेट म्हणून दिले जाते. यामध्ये मोबदल्याचा प्रश्न येत नाही. कायदेशीर वारस किंवा कायदेशीर प्रतिनिधींना समभागासाठी रक्कम अदा करण्याची गरज नसते. 8. उत्तरदायित्व. हस्तांतरकाची जबाबदारी भागांचे हस्तांतरण झाले की संपते. समभागाचे संक्रमण झाले की मूळचे उत्तरदायित्व तसेच चालू राहते. मुद्रांक शुल्क. मुद्रांक शुल्क भागांच्या बाजार मूल्यावर आधारित असते. भाग संक्रमणात कोणतेही मुद्रांक शुल्क भरावे लागत नाही. भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण यामध्ये आपण अर्थ केव्हा केले जाते, कृतीचे स्वरूप, सहभागी पक्ष, हस्तांतरणाचे दस्तऐवज, पुढाकार, मोबदला, उत्तरदायित्व आणि मुद्रांक शुल्क इत्यादीद्वारे मुद्द्यांच्या आधारे भागांचे हस्तांतरण व भागांचे संक्रमण हा आपण प्रश्न पाहिलेला आहे. तर विद्यार्थिनींनो,
आपला 3 नंबरचे जे प्रकरण आहे, 3 नंबरचं प्रकरण आपलं प्रकरण आहे 3 नंबरचं भाग विक्री. खूप मोठं प्रकरण होतं आणि या प्रकरणामध्ये आपण याची समाप्ती आज करत आहोत. उद्याच्या तासामध्ये आपण या 3 नंबरच्या प्रकरणाचा आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रकरण नंबर 3 मध्ये किंवा प्रकरण 3 मध्ये तुम्ही कोणकोणती माहिती घेतली त्याबद्दल पहा. त्यामध्ये प्रस्तावना, भागभांडवलाचे वर्गीकरण, 10 प्रकार होते. त्यानंतर भाग विक्रीच्या पद्धती, त्यामध्ये भागांची वाढाव घेऊन विक्री, बुक बिल्डिंग पद्धत, भागांची कसर देऊन विक्री, भागांची सममूल्याने विक्री, सार्वजनिक भाग विक्रीच्या पद्धती, त्यानंतर विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री, विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप, खाजगीरित्या भाग विक्री, हक्क भाग अग्रहक्क पद्धतीने भागांचे वाटप, भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी, कायदेशीर तरतुदी, त्यानंतर सर्वसाधारण तत्त्वे, भागवाटपाची कार्यपद्धती, भाग प्रमाणपत्र त्यातील समाविष्ट बाबी, भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी, भाग प्रमाणपत्राची नक्कल किंवा दुसरी प्रत, भागावरील हप्ते मागणी, भागजप्तीचा परिणाम, भागाचे समर्पण, भागांचे हस्तांतरण, भाग हस्तांतरण संचालक मंडळ का नाकारते ते, कोरे हस्तांतरण, बनावट हस्तांतरण, भागांचे संक्रमण आणि आजच्या तासामध्ये आपण पहिला फरक पाहिला आपण प्राथमिक सार्वजनिक विक्री व नंतरची सार्वजनिक विक्री. दुसरा फरक पाहिला निश्चित किमतीस भाग विक्री पद्धती व बुक बिल्डिंग पद्धती. त्यानंतर तिसरा फरक पाहिला आपण हक्क भाग व बोनस भाग. चौथा फरक पाहिला आपण भागांचे हस्तांतरण आणि भागांचे संक्रमण. आपण यामध्ये 4 फरकांचा अभ्यास केलेला आहे आणि हे फरक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आता आपण या 3 नंबरच्या प्रकरणामध्ये भाग विक्री करून कंपनीचे भागभांडवल उभारणी यामध्ये आपण काय माहिती घेतली तर ती आपण सारांश रूपाने पाहणार आहोत. तर आपण सारांश रूपाने पाहूया. त्यामध्ये सारांश भाग भांडवल म्हणजे समहक्क भाग व अग्रहक्क भाग या भागांनी बनवलेले भांडवल होय. भाग भांडवल अशा प्रकारे वर्गीकृत केले जाते. अधिकृत, नाममात्र, नोंदणीकृत भाग भांडवल म्हणजे कंपनी जास्तीत जास्त संकलित करू शकते असे कंपनीच्या घटनापत्रकाने अधिकृत केलेले भांडवल. विक्रीस काढलेले व विक्रीस न काढलेले भाग भांडवल. विक्रीस काढलेले भाग भांडवल म्हणजे जे भावी गुंतवणूकदारांना खरेदीसाठी कंपनीने आवाहन केलेले भाग भांडवल होय. आवाहन न केलेल्या उर्वरित अधिकृत भांडवलास विक्रीस न काढलेले भांडवल म्हणतात. खपलेले व न खपलेले भांडवल. त्यामध्ये प्रत्यक्ष विकलेले, प्रत्यक्ष न विकलेले. खपलेले भांडवल हे गुंतवणूकदाराने खरेदी केलेल्या भाग भांडवलाचा हिस्सा आहे व न खपलेले भांडवल हे
गुंतवणूकदाराने खरेदी न केलेल्या भाग भांडवलाचा हिस्सा आहे. मागणी केलेले व न मागणी केलेले भांडवल म्हणजे जे कंपनीने भाग हप्ता म्हणून भागधारकाकडून मागणी केलेले भाग भांडवल व भागांची उर्वरित रक्कम ज्यांची मागणी केलेली असते अशा भाग भांडवलास मागणी न केलेले भांडवल असे म्हणतात. राखीव भांडवल. कंपनी तिच्या विसर्जनाच्या वेळी ज्या भागभांडवलाची मागणी करते ते भागभांडवल होय. पुढचा प्रकार आहे वसूल भागभांडवल व वसूल न झालेले भागभांडवल. वसूल भांडवल म्हणजे भागधारकाकडून प्रत्यक्ष मिळालेली रक्कम व भागधारक भागावरील रक्कम देत नाही अशी रक्कम म्हणजे वसूल न झालेले भांडवल होय. पुढे सारांशमध्ये भाग विक्रीच्या पद्धती. सार्वजनिक विक्री म्हणजे माहितीपत्रक प्रसिद्ध करून जनतेस भाग खरेदीसाठी आवाहन करणे. निश्चित किमतीस भाग विक्री पद्धत. कंपनीने माहितीपत्रकात नमूद केलेली भागांची किंमत. बुक बिल्डिंग पद्धती. भागांची किंमत लिलाव पद्धतीने निश्चित केली जाते. अपुरे माहितीपत्रक जारी केले जाते. प्राथमिक भाग विक्री. नवीन किंमत किंवा चालू कंपनी जनतेस प्रथमच भाग खरेदी करण्यासाठी आवाहन करते. नंतरची सार्वजनिक भाग विक्री. कंपनीच्या प्राथमिक भाग विक्री नंतरच्या विक्रीला नंतरची किंवा दुय्यम भाग विक्री असे म्हणतात. हक्क भाग. जेव्हा कंपनी अधिक भांडवल उभारण्यासाठी तिच्या समभागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क देते. बोनस भाग. विद्यमान भागधारकांना मोफत वाटप केलेले पूर्ण दत्त भाग होय. कर्मचारी भाग विकल्प योजना. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कायम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संचालकांना कंपनीचे समभाग व भविष्यातील तारखेस बाजार मूल्यापेक्षा कमी दराने खरेदी करण्याचे अधिकार देते. कर्मचारी भाग खरेदी योजना. कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना सवलतीच्या दरात समहक्क भाग देते व त्यांच्या पगारातून भागांच्या देयकासाठी काही रक्कम वजा करते. पुढे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना. या योजनेनुसार भविष्यातील तारखेस कंपनीच्या विशिष्ट संख्या असलेल्या भागांच्या किमतीस वृद्धी मिळवण्याचा हक्क कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला आहे. स्वेट सामान्य भाग. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून सवलतीच्या दरात भाग वाटप करते. खाजगीरित्या भाग वाटप. कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला 200 पर्यंत प्रतिभूती देण्यासाठी आवाहन करते. त्यानंतर प्राधान्याने भाग वाटप करणे. कंपनी अग्रक्रमाच्या आधारे निवडलेल्या व्यक्तीच्या समूहाला समहक्क भाग व समहक्क भागामध्ये परिवर्तन होणाऱ्या प्रतिभूतींचे खरेदीचे आवाहन करते. त्यानंतर भागांचे वाटप. ज्या अर्जदारांनी भाग विक्री अर्ज व त्याचे शुल्क जमा केले आहे अशांना भाग वाटप करणे. भागांचे प्रमाणपत्र. कंपनी वाटप केलेल्या दस्तऐवज हे कंपनी समभागाच्या मालकीचे प्रमाणपत्र होय. भागावरील हप्ते मागणी.
कंपनी भाग अर्जाचे शुल्क व वाटप शुल्काव्यतिरिक्त भागावर न भरलेल्या शिल्लक रकमेची मागणी भागधारकाकडे करते. भागजप्ती. भागधारक भागावरील मागणी हप्ता व हप्त्याची रक्कम न भरल्यास कंपनी या भागधारकांचे भाग जप्त करते. यानुसार त्याचे सभासदत्व रद्द करते. भागाचे समर्पण. जेव्हा भाग हप्ता भरण्यास भागधारक असमर्थ असतो तेव्हा स्वेच्छेने भाग रद्द करण्यासाठी कंपनीकडे भाग जमा करतो, परत करतो, त्यास आपण म्हणतो भागांचे समर्पण. पुढचं आहे भागांचे हस्तांतरण. सभासद पैशासाठी किंवा भेट म्हणून स्वेच्छेने दुसऱ्या व्यक्तीस भागांचे हस्तांतरण करतो, म्हणजे भाग विकून टाकतो. आणि भागांचे संक्रमण. सभासदाचा मृत्यू, दिवाळखोरी किंवा मानसिक संतुलन बिघडल्याने भागांचे हस्तांतरण होते, इत्यादी इत्यादी. अशा पद्धतीने आपला भाग विक्री हे प्रकरण पूर्ण झालेले आहे. या प्रकरणाचा तुम्हाला सविस्तर वाचन आणि अभ्यास करावा लागेल, कारण हे आपल्या विषयामधील 3 नंबरचं महत्त्वाचं प्रकरण म्हणून समजलं गेलं आहे. आणि आपण उद्याच्या तासाला 10 तारखेच्या लेक्चरला आपण स्वाध्याय पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी स्वाध्यायासाठी आत्तापर्यंतचा सर्व जो अभ्यासक्रम आहे, सर्व प्रकरण आहे, ते प्रकरण एकदम सविस्तर आणि डीपमध्ये वाचा. आणि त्याचबरोबर जो स्वाध्याय दिलेला आहे तो स्वाध्याय काय करा, वहीमध्ये पूर्ण करा आणि अभ्यास करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि याचं जे वाचन आहे ते वाचन सर्व मुलींनी करा. तोपर्यंत आजच्या तासाचा अल्पविराम. धन्यवाद.